बंगालच्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे, विकसित पश्चिम बंगालकरता मतदान केलं आहे आणि ममता बॅनर्जीच्या ज्या थर्ड डिग्री राजकारण ज्याला म्हणतो, थर्ड डिग्री राजकारणाला उद्ध्वस्त करण्याचं काम बंगालच्या मतदारांनी केलेलं आहे। महाराष्ट्राचे नेते जे विरोधी पक्षाचे आहे यांनी धडा शिकला पाहिजे। देश कुठे चालला आहे? देश विकासाच्या बाजूने उभा आहे। देशाची जनता ही विकसित भारताच्या मागे उभी आहे। इकडे देश चाललेला आहे, तरी विरोधक हे अजूनही सुधरत नाही आहे। काँग्रेस सुधरत नाही आहे, उबाटा सुधरत नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे जे नेते आहेत विरोधी पक्षाचे, हे पुढच्या 2047 पर्यंत महाराष्ट्रामध्ये घरी बसतील। ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, महाराष्ट्रसुद्धा विकासाच्या बाजूने उभा आहे आणि मला असं वाटतं एक मजबूत साथ देशाने मोदीजीला दिली आहे आणि ती पुढच्या काळामध्ये अशीच राहील असं मला वाटतं।